पुढचा प्रश्न मित्रांनो, रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्त्वाची आर्द्रभूमी म्हणून घोषित करण्यात आलेली 81वी पाणथळ जमीन कोणती आहे? तर बिहारमधील बघा, जमुई जिल्ह्यामधील नागी पक्षी अभयारण्य खूप महत्त्वाचं आहे. नागी पक्षी अभयारण्य हे बिहारमध्ये बघा. 2024 मध्ये कोणते देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य म्हणून निवडले गेले? तर बघा, पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस याचं बरोबर उत्तर आहे पहा. नुकतेच इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर प्रॉस्पेरिटी क्लीन इकॉनॉमी इन्व्हेस्टर फॉरमची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी झाली? तर बघा, लक्षात ठेवायचं आहे 5 आणि 6 जूनला सिंगापूर या ठिकाणी ही झालेली आहे. ISSF विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या सर्वजोत सिंगने कोणतं पदक जिंकलं? तर या ठिकाणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. जागतिक अन्न सुरक्षा दिवस प्रत्येक वर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर बघा, 7 जूनला याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 2024ची थीम काय होती बघा, फूड सेफ्टी प्रिपेअर फॉर द अनएक्सेप्टेड. नरेंद्र मोदी यांनी कितव्यांदा भारताची पंतप्रधान पदाची शपथ घेतली? तर बघा, या ठिकाणी तिसऱ्यांदा याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा, तिसऱ्यांदा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या? तर 4000 धावा पूर्ण केलेल्या आहेत. वायू प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या राज्याने 10,000 कोटी रुपयाची योजना सुरू केली? तर हरियाणा. बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर अमेरिका या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा, प्रतिष्ठित दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार कोणी जिंकला? तर नरसिंह आणि रोहिणी लोखंडेने जिंकलेला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कार हे कोणत्या राज्याने देशामध्ये प्रथम स्थानावर आहे? तर स्वच्छ सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य प्रथम स्थानावर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नरेंद्र मोदी हे पंडित नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे कितवे नेते ठरले आहेत? तर दुसरे नेते ठरलेले आहेत. सायबर गुन्ह्यामध्ये गुंतलेले सर्व मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात कोणत्या राज्याच्या पोलिसांनी प्रथम क्रमांक पटकावला? तर हरियाणा. सारथी 2.0 हे जे काही मोबाईल ॲप आहे हे कोणी लॉन्च केलेलं आहे? तर सेबीने केलेलं आहे बघा. नुकतेच झालेल्या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती मंत्र्यांना शपथ दिली? तर 72 मंत्र्यांना या ठिकाणी शपथ दिलेली आहे. सोफिया फिरडोस या कोणत्या राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरलेल्या आहेत? तर ओडिसा. अलीकडे कोणत्या खेळाडूने पहिल्यांदा फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकवलेलं आहे? तर बघा, कार्लोस अल्कराज यांनी पटकवलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, काय प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार कोणत्या देशामध्ये बर्ड फ्लू विषाणूचा जगातील पहिला मानवी मृत्यू झाला? तर मेक्सिको याचं करेक्ट आन्सर आहे बघा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18व्या लोकसभेमध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक मतदान झालं? तर आसाम. हैदराबाद या ठिकाणामधील रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजीराव यांचं निधन झालं, तर त्यांना कोणत्या वर्षी भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं? 2016 केलं होतं बघा. प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिन हा कधी साजरा करण्यात येतो? तर 10 जूनला मित्रांनो हा साजरा केला जातो. कधी? 10 जूनला. पुढचा प्रश्न मित्रांनो, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मंत्रालयपदी कोणाची निवड झाली? तर बघा, JP नड्डा यांची या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे पहा. भारताच्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रिपदापदी कोणाची निवड झाली? तर शिवराज सिंह चौहान याचं करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो, SRPF ग्रुप 5ला हा प्रश्न आला होता आता पेपरला. भारताच्या केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्रीपद ही कोणाकडे देण्यात आलं आहे? तर अन्नपूर्णा देवी. नुकतेच ओडिशा राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर मोहन चरण माझी याचं करेक्ट आन्सर आहे बघा. प्रेमसिंग तमांग, काय प्रश्न आहे, प्रेमसिंग तमांग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? तर सिक्कीम याचं करेक्ट आन्सर आहे बघा. टाइम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 यादीमध्ये कोणतं विद्यापीठ हे प्रथम क्रमांकावर आहे? तर हार्वर्ड. नुकतेच जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीमध्ये प्रथम स्थान कोणी पटकवलेलं आहे? तर बघा, यानिक सिनर याचं करेक्ट आन्सर आहे बघा. अलीकडे कोणत्या देशाने युक्रेन शांतता परिषदेचं आयोजन केलं? तर स्वित्झर्लंड. यामध्ये 90 देश सहभागी होणार आहेत. जागतिक महिला टेनिस क्रमवारीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर इगा स्वियातेक ही पहिल्या क्रमांकावर आहे. 18व्या लोकसभा याच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये कोण सार्वत्रिक
म्हणजे सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरले तर जितन राम मांझी याचं करेक्ट आन्सर पहा. नुकतेच भारत सरकारने नवीन लष्कर प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे तर उपेंद्र द्विवेदी याचं करेक्ट आन्सर बघा. उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख बनले आहेत तर 30वे लष्कर प्रमुख बनले आहेत. नुकतेच भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे तर अनामिका राजीव ही बनली आहे. अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने PM आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली तर 3 कोटी याचं करेक्ट आन्सर बघा. इस्रायलमध्ये युद्धविरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला असून यामध्ये 15 पैकी किती देशांनी पाठिंबा दिला तर 14 देशांनी या ठिकाणी पाठिंबा दिला. भारतीय नौदलासाठी बघा मिसाईल आणि दारुगोळाने सज्ज असं LSM-13 हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रोजेक्टने तयार केलं आहे तर विशाखापट्टणम याचं करेक्ट आन्सर बघा. FIH हॉकी मेन्स ज्युनियर वर्ल्ड कप 2025चं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात येणार आहे तर हे भारतामध्ये करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा. नुकतेच जपान आणि भारत यामधील सागरी सराव जिमेक्स 24ची 8वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर जपानमध्ये केली होती बघा, योकोसुका या ठिकाणी. महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यामध्ये विकसित करण्यात आलं तर बघा राजस्थानमध्ये. नुकतेच आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तर चंद्रबाबू नायडू यांनी शपथ घेतलेली आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री याची शपथ कोणी घेतली तर पवन कल्याण यांनी. नुकतेच अरुणाचल प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ कोणी घेतली तर पेमा खांडूने घेतलेली आहे. नुकतेच कोणत्या राज्याने हर घर नल से जल ही योजना चालू केली तर आपल्या महाराष्ट्र राज्याने चालू केली आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024च्या यादीमध्ये भारत देश हा कितव्या स्थानावर आहे ते 129व्या स्थानावर आहे पहा. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024मध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे तर आईसलँड हा प्रथम स्थानावर आहे बघा. पंडित राजीव तारनाथ यांचं निधन झालं तर ते कोणत्या क्षेत्राशी संदर्भात होते ते सरदवादक होते बघा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. टीके चथुन्नी यांचं निधन झालं तर ते कोणत्या खेळाशी संदर्भात होते फुटबॉल या खेळाशी संदर्भामध्ये होते बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे तर PK मिश्रा यांची. ते 1972 बॅचचे IS अधिकारी. कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य करण्यात आलं तर जम्मू आणि काश्मीर. नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर अँड कॉमर्स इंडस्ट्री फिक्कीच्या जनरल डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती झालेली तर ज्योती विजय यांची नियुक्ती झालेली बघा. अलीकडे उत्तराखंड राज्यामधील जोशीमठचं नामांतर काय करण्यात आलं आहे तर ज्योतिर्मठ हे करण्यात आलं आहे बघा. जागतिक रक्तदाता दिन हा कधी साजरा करण्यात येतो तर 14 जूनला हा करण्यात येतो. साहित्य अकादमी पुरस्कारमधील बाल साहित्य हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर भारत शासनाला जाहीर झालेला आहे बघा. नेक्स्ट आहे बघा. चीनला मागे टाकून कोणता देश हा भारताचा चौथा मोठा निर्यात बाजार बनला आहे तर ब्रिटन याचं करेक्ट आन्सर बघा. नुकतेच कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगामधील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला तर चायना. 2024साठी बाल साहित्य अकादमीचा हिंदी भाषेमधील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे तर गौरव पांडेला जाहीर झालेला आहे बघा. अलीकडे एक्स रेड फ्लॅग 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता अमेरिका. युरोपियन सेंटर फॉर मीडियम वेदर फोरकास्टने दिलेल्या माहितीनुसार जगभरामधून जून महिन्यामधील कोणता दिवस सर्वाधिक उष्ण दिन म्हणून ठरलेला आहे तर 14 जून याचं करेक्ट आन्सर पहा. UK काय प्रश्न आहे बघा. UK आयोजित केलेल्या वार्षिक जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी किती भारतीय शाळांची निवड झाली तर या ठिकाणी 5 शाळांची निवड झाली बघा. कोणत्या राज्यामध्ये सर्पहील प्रजातीमधील नवीन मासा आढळला तर ओडिसा राज्यामध्ये आढळला आहे. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पावनुर्मी स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेकत सुवर्णपदक जिंकलं तर 85.97 मीटर. किती 85.97 मीटर इतका भाला फेकलेला आहे. सर्वात जास्त ब्रँड व्हॅल्यू असलेल्या भारतीय सेलिब्रिटीमध्ये प्रथम क्रमांकावरती कोण आहे तर विराट कोहली हा प्रथम क्रमांकावरती आहे. इंटरनेट मूव्ही डेटाबेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 वर्षामधील भारताची सर्वात महागडी अभिनेत्री कोण ठरली तर दीपिका पादुकोण ठरलेली आहे. पहिला तरंग शक्ती 2024 हा बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे
राजस्थान राज्यामध्ये, लक्षात ठेवा भारतातील राजस्थान. कोणत्या राज्याच्या पोलिसांकडून मिशन निश्चय अभियान राबवण्यात येत आहे? तर पंजाब याचं करेक्ट आन्सर बघा. काल जम्मू काश्मीरमधील कोणत्या नदीवरील जगामधील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी घेण्यात आली आहे? तर चिनाब याचं करेक्ट आन्सर बघा. या पुलाची लांबी 359 मीटर इतकी आहे. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथू यांना हा देण्यात आलेला आहे. पहा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली NCRच्या आजूबाजूच्या राष्ट्रीय महामार्गावर वनीकरणासाठी झाडे लावण्यासाठी कोणती पद्धत वापरली? तर मियावाकी पद्धत ही वापरलेली आहे. जागतिक मानक संस्था फिशने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचा वृद्धी दर अंदाज किती व्यक्त केलेला आहे? तर 7.2%. अलीकडे कोणत्या कंपनीने AI असिस्ट मोबाईल ॲप जेमिनी भारतामध्ये लॉन्च केलं? तर गुगलने. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा ट्रेंट बोल्ट हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर न्यूझीलंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. मर्सर संस्थेच्या 2024 वर्षाच्या अहवालानुसार भारतामधील सर्वात महागडं शहर कोणतं आहे? तर मुंबई बघा. नुकतीच वन मित्र योजना कोणत्या राज्यामध्ये चालू करण्यात आली? तर हरियाणा. नुकतेच कोणत्या राज्यामधील वाढीव 15% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवलं? तर बिहार याचं करेक्ट आन्सर आहे. पहा, पुढचा प्रश्न बघा. जगामधील पहिलं गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं? तर उत्तर प्रदेश याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, युनिसेफच्या अहवालानुसार जगामधील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांना तीव्र उपासमारीमध्ये जगावे लागत आहे? तर 63%. लक्षात ठेवायचं आहे, 63%. युनिसेफच्या अहवालानुसार भारतामध्ये बाल उपासमारीचं प्रमाण किती आहे? तर 40% इतकं आहे. बघा, किती? 40%. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? फिनलँड हा प्रथम क्रमांकावरती. बघा, लक्षात ठेवायचं आहे, शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर 109वा क्रमांक आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा केव्हा साजरा केला जातो? तर 21 जूनला हा साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय 2024 मध्ये ऑरेंज कॅप विजेता कोण आहे? बघा, ऑरेंज कॅप विजेता म्हणजे सर्वात जास्त रन कोणी केले? तर विराट कोहलीने मित्रांनो IPL 2024 मध्ये बघा सर्वात जास्त रन बनवलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा, IPL 2024 मध्ये पर्पल कॅप म्हणजे सगळ्यात जास्त विकेट्स. तर पर्पल मित्रांनो पंजाब किंग्स हर्षल पटेल. लक्षात ठेवायचं बघा, हर्षल पटेलने पर्पल कॅप या ठिकाणी जिंकलेली आहे. IPL 2024 मधील मालिकावीर पुरस्कार कोणी जिंकला? बघा, मालिकावीर तर कोणी जिंकला मित्रांनो? सुनील नारायणने या ठिकाणी मालिकावीर हा पुरस्कार जिंकलेला आहे. कोणी? सुनील नारायणने. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024 मधील सर्वात लांब षटकार कोणी मारला? सगळ्यात जास्त लॉंगेस्ट सिक्स कोणी मारला? तर MS धोनी. लक्षात ठेवायचं बघा, धोनीने सर्वात जास्त लांब सिक्स मारला होता. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे व्हिडिओ पाहायला मिळतील. IPL 2024 मध्ये पहिली मेडन ओव्हर म्हणजे पूर्णपणे डॉट बॉल कोणी टाकले? तर खलील अहमद. लक्षात ठेवा मित्रांनो, पहिली मेडन ओव्हर टाकलेली आहे. आत्तापर्यंत KKRने किती वेळा IPLचं विजेतेपद पटकवलेलं आहे? तर 3 वेळा. लक्षात ठेवा, 3 वेळा. पुढीलपैकी कोणत्या वर्षी KKRने IPL जिंकली नाही? तर 2018 मध्ये IPL जिंकली नव्हती. बघा, 2024ला जिंकली, 2014ला जिंकली, 2012ला सुद्धा IPL जिंकली होती. IPL 2024 मधील सर्वोत्कृष्ट ग्राउंडचा पुरस्कार कोणत्या स्टेडियमला मिळाला? तर सर्वात जास्त उत्कृष्ट जे काही ग्राउंड आहे मित्रांनो त्याचा पुरस्कार हैदराबादला मिळाला. लक्षात ठेवा. IPL 2024च्या लिलावामधील सर्वात महागडा खेळाडू कोणता राहिला? तर मिचेल स्टार्क. लक्षात ठेवा, KKR कडून बघा मिचेल स्टार्क हा बघा सर्वात जास्त महागडा खेळाडू राहिला होता. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024च्या लिलावामधील सर्वात महागडा भारतीय खेळाडू कोणता आहे? तर हर्षल पटेल. मित्रांनो लक्षात ठेवा, हर्षल पटेल हा सर्वाधिक महागडा खेळाडू होता. टाटाकडे IPL हे प्रायोजक हक्क कोणत्या वर्षापर्यंत असणार आहे? बघा, जे काही टाटा आपण म्हणतो टाटा IPL हे जे काही नाव आहे बघा, हे 2028 पर्यंत राहणार आहे टाटा IPL. लक्षात ठेवायचं आहे, टाटा IPL. IPL 2024चा अंतिम सामना कधी झाला? तर अंतिम सामना हा 26 मेला झालेला आहे. ही पण तारीख लक्षात ठेवा, 26 मेला. लक्षात ठेवा, KKR आणि हैदराबाद दरम्यान बघा शेवटचा सामना झाला होता आणि KKR या ठिकाणी विजेता राहिली होती. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, IPL 2024 मधील ऑरेंज कॅप विजेता विराट कोहलीने किती टोटल रन केले होते? तर 741 धावा या ठिकाणी बघा
विराट कोहलीने बनवल्या होत्या. किती? 741. लक्षात ठेवायचं आहे. एकदा रिव्हिजन मारून मित्रांनो आपण. विजेता राहिलेला बघा कोलकाता नाईट रायडर्स, याचा कॅप्टन कोण आहे बघा? श्रेयस अय्यर आहे. उपविजेता बघा सनरायझर्स हैदराबाद, आणि हैदराबादचा जो काय कॅप्टन आहे बघा पॅन्ट कमिस आहे. लक्षात ठेवायचं, पॅन्ट कमिस आहे, पॅन्ट खमीस नाही. पुढचं आहे बघा KKRने बघा तिसऱ्यांदा IPL जिंकलेली आहे. 2012, 2014 आणि 2024ला. IPLचा हा 17वा हंगाम होता. यामध्ये एकूण 10 संघ सहभागी झाले होते. प्रायोजक कंपनी कोणती होती बघा? टाटा होती. ऑरेंज कॅप कोणी जिंकली? विराट कोहलीने बघा 741 धावा. किती? 741. आणि विराट कोहली कुठून खेळतो बघा? RCB कडून विराट कोहली खेळत असतो. पर्पल कॅप बघा हर्षल पटेल यांनी बघा टोटल 24 विकेट म्हणजे 24 बळी घेतले, आणि पंजाबकडून बघा हा खेळत असतो. अंतिम मॅच म्हणजे काय फायनल झाली, त्यामध्ये सामनावीर मिचेल स्टार्क हा राहिलेला आहे. सर्वात महाग खेळाडू कोण आहे बघा? मिचेल स्टार्क हे 24.75 करोड रुपये बघा या ठिकाणी त्याला देण्यात आले होते. आणि भारतीय खेळाडू कोणता राहिला? हर्षल पटेल 11.75 करोड रुपये बघा त्याला देण्यात आले होते, म्हणजे लिलाव करण्यात आला त्यावेळेस ऑप्शनमध्ये. IPL लिलाव करणारी पहिली महिला कोण आहे बघा? मल्लिका सागर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. पहिली मॅच मित्रांनो 22 मार्च 2024 RCB विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झाली होती बघा. RCB आणि CSK दरम्यान. कुठं झाली होती बघा? बँगलोरमध्ये झाली होती. आणि शेवटची मॅच मित्रांनो 26 मे 2024ला हैदराबाद आणि KKR दरम्यान झाली होती चेन्नईमध्ये. यामध्ये पेटीएम फेअर प्ले अवॉर्ड सनरायझर्स हैदराबादला मिळालेला आहे. पंच EV सुपर स्ट्रायकरचा जो काही पुरस्कार आहे जेक फ्रेझरला देण्यात आलेला आहे बघा. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर कोण राहिलेला आहे? तर सुनील नारायण. कोणता आहे बघा? तो KKRचा खेळाडू आहे. त्याच्यानंतर बघा अल्टिमेट फॅन्टेसी प्लेयर कोण राहिला? सुनील नारायणच राहिलेला आहे बघा. परफेक्ट कॅच ऑफ द सीझन कुणी घेतला होता कॅच? तर बघा रमनदीप सिंग यांनी. त्याच्यानंतर बघा सर्वात जास्त 6 कुणी मारले बघा? अभिषेक शर्माने मारलेले आहेत. चौकार कुणी ठोकले? तर ट्रेविस हेडने ठोकलेत बघा. 64 चौके टाकलेले आहेत. हायेस्ट स्कोर बघा 124 धावा या ठिकाणी बघा बनले आहेत. कुणी? मार्कस स्टायनसने. लॉंगेस्ट 6 कुणी मारला होता? तर धोनीने मारला होता. 110 मीटरचा 6 मारला होता. IPL 2024मध्ये पहिली मेडन ओव्हर कुणी टाकली होती? तर खलील अहमद. लक्षात ठेवा, खलील अहमद. IPLमध्ये 8000 धावा कुणी कंप्लीट केला? तर विराट कोहलीने. IPLमध्ये 200 विकेट कुणी पूर्ण केल्या? तर यजुवेंद्र चहलने बघा 200 विकेट. मित्रांनो हे प्रश्न असे 100% पेपरला येतात, त्यामुळे एका कोपऱ्याला तुम्ही नक्कीच लिहून घ्या. IPLमध्ये 200 विकेट कुणी कंप्लीट केले? तर यजुवेंद्र चहलने केलेले आहेत, आणि 8000 धावा विराट कोहलीने. लक्षात ठेवा IPLमध्ये 0 धावावर आऊट होणारा खेळाडू ग्लेन मॅक्सवेल RCBचा बघा. लक्षात ठेवायचं आहे.